आश्चर्यजनक आहे. 50 वर्ष तुम्हाला सत्ता दिल्यानंतर सुद्धा विकास करण्यामध्ये तुम्ही कमी पडलात, अपयशी झालात. फक्त जातीपातीचं राजकारण करायचं, जातीपातीमध्ये द्वेष, जहर कालवायचं आणि त्यातून आपली सत्ता किंवा खुर्ची प्राप्त करायची. पण मला वाटतं, की आता यांनी कितीही प्रयत्न केला, तरी दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, सहाय्य जेव्हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतील, की यांनी आमच्यासाठी काय केलं? इतके वर्ष स्वातंत्र्यानंतर आम्ही या महत्त्वाच्या, अनिवार्य, आवश्यक गरजा पूर्ण का करू शकलो नाही? का आमचं घरकुल होऊ शकलं नाही? का आमच्याकडे शौचालय होऊ शकलं नाही? का आम्हाला मोफत अन्न दिलं गेलं नाही? का आमच्या लाडक्या बहिणींना निधी देऊ शकले नाही? असे अनेक विषय आहेत. शेतकऱ्यांना का मदत करू शकले नाही? त्याचं उत्तर एकच येईल, की यासाठी महायुतीचं सरकार येणं हे कोण्या नेत्यासाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक आहे. पण आता मात्र एकनाथ शिंदेजी किंवा देवेंद्रजी हे जरी 2 व्यक्ती असल्या, तरी आमचा वैचारिक संगम हा एकत्र आहे आणि अशा घोषणा देऊन भेद पाडण्याचा प्रयत्न केला, तरी आता मतदार यांच्या अशा वृत्तीला कुठेही खतपाणी घालणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.